दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्र शिवाजी विद्यापीठ येथे BA भाग 2 सेमिस्टर 4 साठी इतिहास विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांचं आजच्या या मार्गदर्शन सत्रामध्ये स्वागत आहे. आजच्या या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण तुमच्या मागच्या जे सेमिस्टर 3 ची जी परीक्षा झाली त्याचा फीडबॅक आपण घेणार आहोत तुमच्याकडून आणि त्यासोबतच येणारी परीक्षा आणि ऍडमिशन एक्झाम फॉर्मची प्रोसेस या दोन गोष्टी आपण जाणून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग आपण तुमचं जे करिक्युलम आहे सिलेबस जो आहे या सेमिस्टर 4 साठी म्हणजे कोणते पेपर आहेत त्याची माहिती घेणार आहोत आणि बाकी मग असाइनमेंट्स वगैरे याच्याबद्दलची चर्चा करायची आहे. हा, तर आता जो तुमचा काही एक्झामच्या संदर्भात जो काही फीडबॅक आहे तर तुम्ही सांगा तुम्हाला काय अडचण आली, काय वाटलं परीक्षेच्या संदर्भात, पेपरच्या संदर्भात काय अडचण आली असेल तर त्याबद्दल सांगा. निकाल लागलाय, सगळ्यांना निकाल म्हणजे सगळ्यांनी पाहिलाय, निकालाच्या संदर्भात परीक्षेसंदर्भात काय अडचण असेल तर सांगा. सर हा लास्ट टाइम काय झालं माहितीये, लोकप्रशासन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशनचा जो पेपर होता हा त्याचा जो सिलेबस दिला होता तो पार्ट 4 च पण हे आलं त्याच्यामध्ये. म्हणजे बर आम्ही पार्ट 3 चाच अभ्यास केला. हा नाही ते तुम्ही प्रिंटिंग पॉलिटिकल होऊ सायन्सचे शकते. सर आहेत, पॉलिटिकल सायन्सचे सर जे आहेत, पॉलिटिकल सायन्सचे सर जे आहेत हा सचिन हा भोसले सर, त्यांच्याशी तुम्ही ते ओके बोलू शकता कारण ते त्याची कल्पना आहे. हा ओके चालेल हा सर. ओके थँक्यू. पॉलिटिकल सायन्स आहे ना विषय तो लोकप्रशासन. हो हो हा लोकप्रशासन हा मग रणजित सरांशी जरी बोलला तरी लक्षात येईल. ठीक आहे, चालेल. म्हणजे सिलेबस ओके. मध्ये हे आता दुसऱ्या म्हणजे दुसऱ्या भागातला पण आलता का पेपर मध्ये विषय प्रश्न. हो म्हणजे कसं झालं, प्रिंट जी मिळाली होती ना, म्हणजे पार्ट 3 आणि पार्ट 4 आपला आहे ना सेमिस्टरचा. हा सेमिस्टर 4 चा जो सिलेबस आहे तो पण त्यामध्ये ऍड झाला होता. तो एंडला अच्छा आम्हाला एक्झामच्या एक दिवस अगोदर लक्षात आला, अच्छा समजलं. अच्छा म्हणजे प्रिंटेक बरोबर मिस्टेक किंवा काही असू शकतं. पण तो तसं बरोबर झालं की तो एक हे त्याच्यात ऍड केलं गेलं ते. अच्छा ठीक. आणि शेवटपर्यंत बऱ्याच जणांना ते माहित नव्हतं. हा हा नाही सेमिस्टर कारण 4 मागच्या म्हणून वर्षी होतं. सिलेबस नवीनच होता ना. हा सिलेबस हा तुमच्या बॅचला नवीन आलाय. हा हा मग तो एकच कदाचित प्रॉब्लेम सिलेबस आला, बाकी सर काही नाही प्रॉब्लेम आला मग. बरं बरं ठीक ठीक. ओके थँक्यू सर. अजून कुणाला काही अडचण आली किंवा काही तुम्हाला काय परीक्षेचा एक्सपिरियन्स कसा होता वगैरे असं काही सांगायचं असेल तर. ठीक आहे, तर मग पुढची माहिती देतो. तुमचं काही तुम्हाला काही म्हणजे फीडबॅक झाला असेल तर आता आपली परीक्षा जी आहे एक्झाम, तर परीक्षा विभागानं त्या संदर्भातल्या तारखा कळवलेल्या आहेत. मी तुम्हाला एक तारखा सांगतो. परीक्षा विभागानं आपल्याला ज्या तारखा कळवलेल्या आहेत त्या हिशोबाने तुमची परीक्षा ही साधारण 25 एप्रिलच्या दरम्यान चालू होईल असं आपल्याला त्यांनी ड्राफ्ट तारखांमध्ये दिलेलं आहे. ही टेंटेटिव्ह तारीख आहे. फायनल तारीख आपल्याला म्हणजे तुम्हाला माहित आहे की फायनल एकदा तारीख येईल, त्याच्यानंतर ड्राफ्ट टाइम टेबल येईल आणि त्याच्यानंतर फायनल टाइम टेबल येईल. ठीक आहे, आतापर्यंत मग आपण असं धरूया की 25 एप्रिलला आपली साधारण परीक्षा चालू होणार आहे, पार्ट 2 सेमिस्टर 4 ची परीक्षा. ठीक आहे, आणि याचे एक्झाम फॉर्म जे आहेत ते एक्झाम फॉर्म भरण्याच्या संदर्भातली माहिती जी आहे ती मी तुम्हाला ग्रुपवर देईन. ती माहिती तुम्हाला आल्यानंतर म्हणजे तुम्हाला रणदेवी सर वगैरे पण ग्रुपवर माहिती देतील सगळ्या विषयांची आपल्याला भरायची आहे. ती माहिती आल्यानंतर तुम्ही एक्झाम फॉर्म आपला भरायला सुरुवात करा. ठीक, त्याच्यात काही शंका आहे कुणाला?
सर, हं. डेट सारखं सारखं का चेंज होत्यात? कुठलं ते डेट सारखं चेंज आहे? लास्ट सेमिस्टरला काय झालं, हा, तर मग आता मी ऑफिसला आहे, तर मला सुट्ट्या ज्या आहेत त्या पहिलाच असतात. म्हणजे मला एप्रिलला तर एक्झाम आहे, तर मला बरोबर आता अलाउड करायला लागेल की माझी बरोबर. या तारखेला एक्झाम आहे. नाही, तर त्यांनी ते आता परत हे चेंज फायनल झाली की तारीख मला लई सांगितलं प्रॉब्लेम. नाही. नाही, त्यांच्या अडचणी आता हा तुम्ही इलेक्शन एक्झॅक्टली. होतं त्यावेळी झालं ना? नाही नाही, मागलं सेमिस्टर होतं ना, त्या टायमाला ते कधी झालं पहिले ते दोन मागलं सेमिस्टर? आपलं डिसेंबर मधलं ज्या 1-2 इलेक्शन होते का तारखेच्या. त्यावेळी? सॉरी. इलेक्शन्स वगैरे होते का? नाही, इलेक्शन वगैरे काय नव्हतं. आता ते टाइम काहीच टेबलचं नव्हतं. परीक्षा विभागाच्या कडे आहे काय, त्या हिशोबाने ओके. ते चेंज होते. खरं ते आपल्याला काय करतात, एक व्यवस्थित टाइम टेबल देतात, म्हणजे महिनाभर आधी आपल्याला फायनल टाइम टेबल हा, मिळतं. होय 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 sir. हा. त्यावेळेस आपल्याला पण ते प्लॅन करायचं. नाही, पण नंतर चेंज झाल्यानंतर माझं तसं म्हटलं तर 1-2 पेपर हे झाले, हा, स्किप केले मी. बर परत ते तसा प्रॉब्लेम होतोय ना, डिस्टन्स बरोबर वाल्यांना तर तो प्रॉब्लेम येतोय सगळ्यांना. बरोबर बरोबर. कारण सेमिस्टर फोर मोस्ट. कधीपासून चालू आहे सर? काय सेमिस्टर फोर. सांगितलं ना, 25 एप्रिल अशी त्यांनी ड्राफ्ट टाइम टेबल दिले, म्हणजे ड्राफ्ट डेट दिलेली आहे. हा हा. हा. फायनल झाली नाही का अजून? नाही, त्याच्यानंतर फायनल डेट येईल किंवा अजून एखादं ते काय करतील, एक नंतर समजा परीक्षेच्या आधी 1 महिना 1.5 महिना आधी, म्हणजे साधारण हम्म हम्म तुम्ही असं गृहीत धरा की मार्च मध्ये, मार्च म्हणजे 15 मार्च नंतर, तर ते एक हा. ड्राफ्ट टाइम टेबल एक देतील. त्याच्यामध्ये हम्म दिवस वाईज परीक्षा दिसेल तुम्हाला. आणि त्याच्यानंतर हम्म मग परीक्षेला ज्यावेळी 15 ते 20 दिवस राहिलेले असतात त्यावेळी फायनल टाइम हम्म. टेबल येतं. हा, त्यानुसार परीक्षा एप्रिल होते. मध्ये एप्रिल मध्येच जाऊ शकणार ना हा पण एक्झाम? एप्रिलच्या हा, आधी तर ते नाहीत ना व्हायचं? तेच सांगितलं, एप्रिलच सांगितलं मी. हा हा. परीक्षा चालू व्हायच्या तारखा येतात, याचा अर्थ की त्या तारखेपासून तरी ऍटलीस्ट चालू होईल हे आपल्याला कळवतात ते. अच्छा. ओके. हम्म. ठीक आहे. हो अजून हो. काही शंका? एक्झाम फॉर्मचं कळलं तुम्हाला? एक्झाम फॉर्मची सूचना तुमच्या ग्रुपवर आली की भरायचा. ठीक आहे. ओके सर. हा हा हा. हा. तर आता आपण काय करू की पुढचा आपला हे सिलेबस बघूया. MA इतिहास. तुमचा सगळ्यांचा इतिहास आहे ना विषय? हो हो. हा. तर तर आपल्याला यावेळी हे आपलं स्ट्रक्चर आहे सेमिस्टर 4चं. तर त्यातले हे जे बीए तीन. बीए हा हिस्ट्री ना सर? हा, सॉरी, BA BA इतिहास. मी MA ओके चे पण ओके. क्लासेस घेतो त्यामुळं हा हा. नाही थोडे झाले. म्हटलं मी हा, चुकून हे नाही. वाचलं का, बीए वाचलं का असं झालं मला नंतर. ठीक आहे हा. सर. तर आपल्याला BA भाग 2 सत्र 4 साठी हे या स्वरूपाचं स्ट्रक्चर आहे. त्याच्यातले हे 3 विषय आपण घेतोय, बरोबर. आणि त्याच्यातलं हे हिस्ट्री ऑफ मॉडर्न महाराष्ट्र 1960 ते 2010. त्याच्या आधीचा एक पेपर तुम्ही सेम या नावाचा झालेला असेल तुमच्या आधीच्या काळाच्या संदर्भात. आणि त्याच्यानंतर दुसरा पेपर आहे तो हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया 1920 ते 1950, असा पेपर नंबर 6 आहे. आणि तिसरा VSC म्हणून एक पेपर आहे. VSC म्हणजे त्याला VSCचा फुल फॉर्म एक व्हॅल्यू ऍडेड कोर्स असतो, तर त्या अर्थानं आपल्याला ते घेता येतं. तसा एक म्युझियम अँड मॅनेजमेंट नावाचा कोर्स आहे. त्याच्या आधी तुम्हाला इंट्रोडक्शन टू म्युझियम नावाचा कोर्स होता. ठीक आहे. तर असे हे 3 कोर्स तरी इतिहासाशी संबंधित आहेत. बाकी तुमच्या याच्यामध्ये तुम्हाला जे काही अलाउड करतील हे विषय आपल्या इकडे डिस्टन्स मधून, तर ते बाकीचे विषय तुम्ही घ्यायचे आहे. हा, OE ला असेल, SSC ला असेल, तर ते विषय. ठीक आहे. तर आपण या 3 विषयाच्या संदर्भात एक एक विषयाची माहिती घेऊया. आता हिस्ट्री ऑफ मॉडर्न महाराष्ट्र 1960 ते 2010 हा असा पेपर आहे. म्हणजे साधारण आपल्याला आधुनिक महाराष्ट्राच्या संदर्भातली माहिती घ्यायची आहे. याच्या आधीचा पेपर काय वर्ष होतं त्याच्यामध्ये, काय आठवतंय? 1848 ते 1960. आणि टायटल हेच होतं. आधुनिक महाराष्ट्राची निर्मिती. बरोबर. निर्मिती मेकिंग ऑफ मॉडर्न महाराष्ट्र होतं काय हिस्ट्री ऑफ मॉडर्न महाराष्ट्र होतं? एक मिनिट. मराठीमध्ये तर आधुनिक महाराष्ट्राची निर्मिती दिलेली आहे. अच्छा, ठीक आहे.
एनिवे त्याच्यात काय होतं की अगोदर महाराष्ट्रच होता. हा याचा याचा अर्थ असा आहे की 1848 पासून ते 1960 पर्यंत ना. तर हा काळ जो आहे तो एक महाराष्ट्रातला पुनर्जागरण ज्याला आपण म्हणतो, प्रबोधन चळवळ जी झाली, प्रबोधन विचार, जे समाज सुधारणेचे विचार, आधुनिकतेचे विचार, हे सगळे महाराष्ट्रात आले आणि त्याच्यापासून ते महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य निर्मिती प्रक्रिया जी झाली, संयुक्त महाराष्ट्र चळवळ झाली, मराठी भाषेच्या अस्मितेचा प्रश्न आला आणि त्याच्यातून महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली, त्यासाठी आंदोलन झालं. तर हा सगळा असा जो सगळा कालपट होता तो त्याच्यामध्ये समावेश केलेला होता. या पेपरमध्ये असं आहे की महाराष्ट्राची स्थापना झाली, म्हणजे महाराष्ट्र निर्मिती झाली, संयुक्त महाराष्ट्र निर्मिती झाली, महाराष्ट्र राज्य म्हणून अस्तित्वात आलं. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये नेमके काय घटना घडल्या किंवा नेमका डेव्हलपमेंट कशा पद्धतीने झाली, कारण साधारणपणे आता महाराष्ट्राचं म्हणजे शासन वगैरे यांच्या माध्यमातून कुठल्या गोष्टी झाल्या किंवा आर्थिक बाबतीत समजा, शैक्षणिक बाबतीत काय झालं, तर याचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा आहे. तर हा साधारण 2010 पर्यंत आपल्याला एक साधारण महाराष्ट्रातलं जे आता जो आधुनिक महाराष्ट्र आहे तो नेमका कसा निर्माण झाला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यापासून, असा तो आपल्याला इतिहासाच्या अभ्यासाचा आहे. जसं आपण बघतोय की महाराष्ट्राचं राजकारणात असेल किंवा समाजकारणात, अर्थकारणात आपण असं बघतोय की सहकार चळवळीची मोठी भूमिका राहिलेली आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये वगैरे आपण बघतोय जिल्हा तालुका पातळीवर अगदी गावापर्यंत सहकाराच्या माध्यमातून विकास कामं झालेली आहेत. तर ह्याच्यामधले जे महत्वाच्या ज्या गोष्टी होत्या, 2-3 इंडस्ट्रीज त्याच्यातल्या महत्वाच्या आहेत. म्हणजे आपण बघतोय आपल्याकडं साधारण आपल्या भागामध्ये तरी 2 इंडस्ट्रीज खूप महत्वाच्या असतात, पण साधारण 3 इंडस्ट्रीज ज्या आहेत त्या महत्वाच्या राहतात. त्याच्यामध्ये साखर उद्योग, त्यानंतर दुधाचा उद्योग म्हणजे दुग्ध, काय म्हणतात, दूध डेअऱ्या आपण म्हणून त्याला, दुग्ध व्यवसाय, त्याच्यानंतर कापड उद्योग, टेक्सटाईल म्हणजे कापड. तर हे महत्वाचे उद्योग ठरलेले आहेत. आता याच्यातले ज्या या सगळ्या कोऑपरेटिव्ह उद्योग जे आहेत, सहकार उद्योग जे आहेत, त्याच्यामधले काही उद्योग म्हणजे विशिष्ट तर ते जास्त चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम केलं. आवाज येतोय ना माझा? हॅलो. हा येतोय, अडकतोय आधी मध्ये. अच्छा, एक सेकंड. म्हणजे आत्ताच फक्त ब्रेक झाला होता काय मग? आत्ताच फक्त. आत्ताच फक्त, कारण कॉल मला आला होता त्यामुळे. ओके. तर आपण सांगत होतो की हे असे 3 उद्योग आहेत सहकार क्षेत्रातले आणि त्याच्यामधले काही ज्या म्हणजे विशिष्ट भागातले एखादे उद्योग जो आहे सहकार क्षेत्रातला तो खूप प्रसिद्ध आहे किंवा काही पॉयनियर असतात ना, जे काय म्हणतात त्याला आपण पॉयनियरला मराठी शब्द, जो ज्याने एखादा पायंडा पाडला असेल किंवा नव्या पद्धतीच्या पाऊल वाटा ज्यांनी निर्माण केलेल्या असतात, असं त्याला पॉयनियर असं आपण म्हणतो. तर त्या पद्धतीच्या इंडस्ट्रीज ज्या आहेत त्यांचा आपल्याला याच्यामध्ये अभ्यास करायचा. म्हणजे प्रवरा कोऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरी, म्हणजे ही सहकार तत्वावरची पहिली फॅक्टरी होती किंवा पहिला मोठा उद्योग होता. प्रवरा म्हणजे अहमदनगर मधली ही शुगर फॅक्टरी आहे. विखे पाटील जे आहेत त्यांनी त्याची स्थापना केली. त्याचा आपल्याला अभ्यास घ्यायचा. हे साखर कारखाना आहे. त्यानंतर आता कोल्हापूरमध्ये आपल्याला माहित आहे गोकुळ दूध हे खूप प्रसिद्ध आहे, तर त्याच्या अभ्यासाच्यातून करायचा. आणि इचलकरंजी जे ज्याला दक्षिण म्हणजे भारतातलं मँचेस्टर किंवा दक्षिण महाराष्ट्रातलं मँचेस्टर म्हणून ओळखलं जातं, जिथं मोठ्या प्रमाणात कापड उद्योग होता, तर त्या इचलकरंजी मधील डेक्कन कोऑपरेटिव्ह स्पिनिंग मिल या उद्योगाची आपल्याला माहिती घ्यायची आहे. अशा पद्धतीने हे कोऑपरेटिव्ह मुवमेंटच्या संदर्भात आहे. त्यासोबत महाराष्ट्रामध्ये दुसरी एक गोष्ट या महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर झाली ती महाराष्ट्रामध्ये
शैक्षणिक सुधारणा ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणात झाल्या आणि शिक्षणाच्या सुधारणा आणि शिक्षणाचा प्रसार. शिक्षणाच्या प्रसारामध्ये इथल्या ज्या संस्था होत्या, हा म्हणजे त्यांचा खूप महत्वाचा रोल जो आहे तो याच्यामध्ये राहिलेला आपल्याला दिसतो. आणि त्याच्यामध्ये आपण बघतोय की रयत शिक्षण संस्था असेल, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था असतील, या ज्या शिक्षण संस्था होत्या तर यांच्या माध्यमातून खेड्यापाड्यापर्यंत शिक्षण जे आहे ते पोहोचलं. म्हणजे शाळा असतील, महाविद्यालय असतील, तर हे या शिक्षण संस्थांच्या माध्यमातून पोहोचलं. त्यानंतर तिसरा त्यातला जो मुद्दा आहे तो शिवाजी विद्यापीठाचा. म्हणजे इथल्या महाराष्ट्रातल्या या ग्रामीण भागामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर आदी होतं त्याच्यामध्ये. तर या ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यामध्ये विद्यापीठाची मोठी भूमिका राहिलेली आहे आणि त्यामुळं त्याचा देखील आपल्याला अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे. याच्यापूर्वी जे विद्यापीठ अस्तित्वात होती ती म्हणजे मुंबई विद्यापीठ होतं, पुणे विद्यापीठाचं होतं. हे महाराष्ट्र राज्य निर्मितीपूर्वीची विद्यापीठं होती. आणि शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्र राज्याची स्थापना आणि शिवाजी विद्यापीठाची स्थापना हे दोन्ही जवळपास एकाच काळात झाले किंवा महाराष्ट्र राज्याची स्थापना झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठाची स्थापना झाली. हा, तर त्या दृष्टीनं देखील त्याचं एक वेगळं प्रतिकात्मक महत्व आहे आणि त्यामुळे आपल्याला त्याचा देखील अभ्यास याच्यातनं करायचा आहे. आता तिसरा जो घटक आहे तो आहे सोशल मुवमेंट्स, म्हणजे सामाजिक चळवळी. त्याच्यामध्ये आपल्याला वुमेन्स राईट्स म्हणजे स्त्रियांच्या अधिकारांच्या चळवळी ज्या महाराष्ट्रामध्ये झाल्या त्याच्याबद्दल अभ्यास करायचा आहे. आता महाराष्ट्र जसं आपण आधीपासून म्हणतोय की पुरोगामी राज्य आहे, इथं समाज सुधारणा मोठ्या प्रमाणात झाल्या, तशाच पद्धतीने स्त्रियांच्या हक्कासंदर्भातल्या चळवळी देखील महाराष्ट्रात झाल्या. महाराष्ट्रातले स्त्रीवादी चळवळ जी आहे, महाराष्ट्रातल्या स्त्रीवादी लेखिका ज्या आहेत त्या अत्यंत प्रसिद्ध आहेत आणि खूप आधीच्या काळापासून म्हणजे अगदी स्वातंत्र्यपूर्व काळापासून हे सगळे विचार जे आहेत ते महाराष्ट्रामध्ये आपण मांडले गेल्याचं बघतो. त्यासोबत दुसरं आहे इमॅन्सिफिकेशन ऑफ बॅकवर्ड क्लासेस. आता इमॅन्सिफिकेशन म्हणजे मुक्ती, म्हणजे मागासवर्गीयांची मुक्ती. तर त्याच्या संदर्भात काय झालं म्हणजे अस्पृश्यतेची प्रथा होती, त्या संदर्भात महाराष्ट्रात काय झालं आपल्याला माहित आहे. महात्मा ज्योतिबा फुले असतील, शाहू महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, त्या विठ्ठलरामजी शिंदे असतील, असे अनेक जे समाज सुधारक जे आहेत त्यांनी या मागासवर्गीय समाजाच्या मुक्ततेसाठी त्यांना समान वागणूक मिळावी यासाठी अनेक चळवळी आपल्याला उभ्या केलेल्या दिसतात. तर त्याचा देखील अभ्यास आपल्याला याच्यातून करायचा की मग त्याच्यानंतर 1960 नंतर नेमकं या संदर्भात काय झालं तर ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यानंतर चौथा जो घटक आहे तो आहे मॉडर्न महाराष्ट्रात चॅलेंजेस. आता आधुनिक महाराष्ट्र झाला, महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली, एवढी सगळी कोऑपरेटिव्ह मुवमेंट झाल्या, शैक्षणिक संस्था उभ्या राहिल्या, सामाजिक चळवळी झाल्या, तरी महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आज देखील आहेत. म्हणजे महाराष्ट्र हे उद्योग प्रधान राज्य बनलं, पण महाराष्ट्र हा आधीपासून शेती आधारित म्हणजे मोठ्या प्रमाणात शेतीवर विसंबून असलेली लोकसंख्या असलेलं राज्य होतं. तर त्याच्यातलं जे काही कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले, समस्या निर्माण झाल्या, त्यातून आपल्याला शेतकऱ्यांच्या समोरच्या समस्या ज्या आहेत त्या आपल्याला दिसतात. विशेषतः 10-15 वर्षापूर्वी विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं सत्र चालू झालेलं होतं. तर तशा आणि शेतकऱ्यांच्या समस्या ज्या आहेत त्या महाराष्ट्रामध्ये आपण निर्माण झालेल्या बघतो. याशिवाय महाराष्ट्रामध्ये एवढे सगळे उद्योग झाले, या उद्योगांसाठी किंवा इथली जे शहरांची वाढ झाली त्याच्यासाठी पाण्याची आवश्यकता होती आणि ह्या पाण्याचा आणि शेती जी होती त्या शेतीच्या विकासासाठी पाण्याची आवश्यकता होती आणि या पाण्याच्या आवश्यकतेसाठी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात धरणांची निर्मिती झालेली आपण बघतो. आणि या धरणांची निर्मिती होत असताना या धरणांच्या धरण निर्मिती करत असताना जे जमिनीचं संपादन करण्यात आलं, भूसंपादन करण्यात आलं, तर त्यातून अनेक लोकांची जमिनी ज्या आहेत त्या सरकार जमा करण्यात आलं, त्यांचं संपादन करण्यात आलं आणि त्यांची घरं असतील, अनेक गावं जी आहेत ती धरणामुळे विस्थापित झाली
आणि या विस्थापित धरणग्रस्त आपण त्यांना शब्द वापरतो. तर त्या धरणग्रस्तांच्या समस्या ज्या आहेत त्या, कारण त्यांची शेती ते करत होते, जिथे राहत होते ते सगळी जागाच बदलून त्यांना दुसऱ्या जागी पाठवण्यात आलं, किंवा काही जणांचं विस्थापन देखील विस्थापन झालं, खरं त्यांना जमिनी घर हे मिळालं नाही, त्यांच्या समस्या राहिल्या, त्याला धरून अनेक आंदोलनं देखील झाली. तर त्याचा देखील अभ्यास आपल्याला याच्यातून करायचा आहे. आणि तिसरा जो मुद्दा आहे याच्यातला तो आहे प्रॉब्लेम्स बिफोर ट्रायबल कम्युनिटी. म्हणजे जे आदिवासी समाज आहे, जमाती आहेत, आदिवासी जमाती आहेत, तर त्यांच्या समोर नेमकी काय समस्या झाली. कारण जशी जमिनी शेतीच्या लागवडीखाली येत गेले, तसंच मायनिंग म्हणजे खनन काम असेल, जंगलातल्या विविध वस्तू जंगलतोड असेल, हा, तर याच्या अनेक म्हणजे एक्सपान्शन जे आहे ते मोठ्या प्रमाणात झालं आणि जंगलतोड मोठ्या प्रमाणात झाली, आणि याचा थेट परिणाम जो आहे तो या आदिवासी जमातींच्या जीवनावर झालेला आपण बघतो. आणि मग तो देखील महाराष्ट्रातलं जो काही एक आव्हान आहे महाराष्ट्राच्या समोर, त्या आव्हानामध्ये त्याचा समावेश होतो. तर असा सगळा जो महाराष्ट्राचा इतिहास आहे, महाराष्ट्र राज्य स्थापनेपासूनचा पुढचा आजपर्यंतचा समजा, तर तो आपल्याला याच्यातून समजून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर दुसरा जो पेपर आहे तो आहे हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया 1920 ते 1950. आता याच्यामध्ये पण 1920 पर्यंत आपण बघितलं की जहालवादी म्हणजे 1857चा उठाव असेल, राष्ट्रीय जागृती असेल, काँग्रेसची स्थापना असेल, जहालमतवादाचा, मवाळमतवादाचा, राष्ट्रवादाचा उदय असेल, तर हे सगळं आपण त्याच्यामध्ये आतापर्यंत पाहिलेलं होतं मागच्या सेमिस्टरला. बरोबर ना? हेच होतं ना मागच्या सेमिस्टरला? हो सर. हा. तर आता आपण काय बघणार, आता त्याच्या पुढचा टप्पा भारताच्या ह्या आधुनिक भारताच्या इतिहासामध्ये आला. तो म्हणजे, आणि तो खूप ड्रास्टिक बदल होता, म्हणजे खूप असा मोठा बदल त्याच्यातनं झालेला आपण बघतो. याची दोन कारण होती. याचे म्हणजे महत्वाचं कारण हे होतं की एक तरी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले, आणि गांधी आल्यामुळं गांधी आले आणि गांधींचा इतका प्रभाव सगळ्या या सगळ्या स्वातंत्र्य चळवळीवर पडला, इथल्या लोकांच्या वर, नेत्यांवर पडला, की ही काँग्रेसची जी सगळी स्वातंत्र्य चळवळ होती ती गांधीजींचं नेतृत्व त्यांनी मान्य केलं, आणि गांधी हे या सगळ्या चळवळीचे नेते बनले. तर त्यामुळं, आणि हा जो काळ सगळा ओळखला जातो याच्यानंतर भारत स्वतंत्र होण्यापर्यंतचा जो काळ आहे तो गांधी युग म्हणून स्वातंत्र्याच्या इतिहासामध्ये आपण अभ्यासतो. तर त्याच्यामध्ये 3 आंदोलनं जी आहेत ती महत्वाची ठरलेली आहेत. म्हणजे अनेक आंदोलन झाली, त्यातली ही 3 महत्वाची आहेत. ती आहेत, पहिला आहे नॉन कॉपरेशन मुवमेंट, म्हणजे असहकार चळवळ. तर ती गांधींच्या नेतृत्वात सुरू झाली. त्यानंतर त्या असहकार चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांचा सहभाग होता, आणि त्याच्यामध्ये परत ते चौरी चौराची घटना घडली, आणि त्याच्यामुळे काय झालं की हिंसा झाली, आणि मग ते आंदोलन हाताबाहेर जाईल हे वाटल्यामुळे गांधीजींनी ते आंदोलन मागे घेतलं. आणि त्याच्यानंतर त्यांनी एक दुसरं आंदोलन चालू केलं, ते झालं, त्याचं होतं सिव्हिल डिसओबिडंट मुवमेंट, म्हणजे सविनय कायदेभंगाची चळवळ. हा, तर ती सिव्हिल डिसओबिडंट मुवमेंट जी आहे ती सविनय कायदेभंगाची चळवळ. आणि तिसरं जे होते ते क्विट इंडिया मुवमेंट, म्हणजे ब्रिटिशांना चले जाओ जो आहे, चले जाओ चळवळ जे आपण मराठीत त्याला ओळखतो, तर ती चळवळ ती 1942 ला चालू झाली होती. तर असे हे 3 टप्प्यामध्ये महत्वाच्या चळवळी ज्या आहेत त्या गांधी युगामध्ये झालेल्या आपल्याला दिसतात. त्याच्यानंतर दुसरं याच्यामध्ये अजून एक घटक जो आहे तो आहे पीजंट अँड लेफ्टिस्ट मुवमेंट, म्हणजे शेतकरी आणि डाव्या क्रांतिकारकांच्या चळवळी
याच्यामध्ये त्याच्या मागची कारणांच्या संदर्भात आपल्याला विचार करायचा. याच्या मागे काय नेमकं कारण होतं? म्हणजे अं, शेतकऱ्यांची ब्रिटिशांच्या सगळ्या व्यवस्थेमध्ये शेतकऱ्यांची जी लूट होत होती, त्यांचं जे शोषण होत होतं, त्यातून हे पिजन मुवमेंट, पिजन म्हणजे शेतकऱ्यांची आंदोलन, पिजनचा अर्थ शेतकरी, त्याला हिंदीमध्ये कृषक असा शब्द वापरतात. हा, म्हणजे त्याच्यामध्ये शेतकरी म्हणजे आपण काय करतो, जमीन मालक अशा अर्थाने म्हणत नाही मी. शेतकरी म्हणजे त्या शेत जमिनीचा मालक पण, आणि त्याच्यावर राबणारा, समजा खंडानं करणारा असेल किंवा मजुरी करणारा असेल, शेतमजूर जो असेल, हे सगळं असं आपण त्याच्यामध्ये पिजन या अर्थानं त्याला घेतो. तर त्यांची आंदोलनं जी झाली ते हे सगळी ब्रिटिशांची जी धोरणं होती त्याचा त्याच्यामध्ये एक महत्वाचा रोल होता. तर अशी प्रेझेंट आंदोलनं जी आहेत त्याच्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची आहे. त्यासोबतच मी जसं मगाशी म्हणालो की 1920च्या दरम्यान काही महत्वाच्या गोष्टी घडलेल्या होत्या. 1917 मध्ये रशियामध्ये कम्युनिस्ट राज्यक्रांती झाली होती आणि त्याचा मोठा प्रभाव जगभर पडलेला होता. आणि त्या विचारातनं प्रेरित झालेले अनेक लोक जे होते त्यांनी विविध प्रकारच्या संघटना वेगवेगळ्या देशांमध्ये स्थापन झाल्या होत्या. तशाच पद्धतीने भारतात देखील त्या कम्युनिस्ट चळवळीला, डाव्या विचारांच्या चळवळीला सुरुवात झालेली होती. आणि याच्यातनं मग आपण हे बघतोय की भगतसिंग असेल, चंद्रशेखर आझाद असतील, तर यांच्या एक चळवळ जी आहे ती चालू झाली होती. ते मानवेंद्रनाथ रॉय आहेत, त्यांनी कम्युनिस्ट पक्षाची स्थापना केलेली होती. तर असे हे डाव्या विचारांचे जे लोक आहेत त्यांची एक चळवळ जी आहे ती चालू होती. आता ही चळवळ काँग्रेसच्या चळवळीपेक्षा वेगळ्या चळवळी होत्या. या कृषक चळवळी ज्या होत्या त्या देखील काँग्रेसच्या चळवळीपेक्षा वेगळ्या होत्या. पण पुढं त्याच्यामध्ये आपण असं बघतो की हे सगळं मिक्स, बऱ्याच गोष्टी ह्याच्यातल्या झालेल्या आपल्याला दिसतात. हा, तर असे हे दोन चळवळींची माहिती या दुसऱ्या युनिटमध्ये घेणार आहोत. तिसरं जे युनिट आहे ते आर्म्ड रिव्होल्युशनरी मुवमेंट, म्हणजे ब्रिटिश सरकारशी आपल्याला संघर्ष करायचा असेल तर तो काही, म्हणजे मवाळवादी जे म्हणायचे की अर्ज विनंत्या देऊ, हा, आणि त्याच्यातनं मग ब्रिटिशांचं मन बदलेल आणि मग ते आपल्याला सुधारणा, भारतात राजकीय सुधारणा करतील असं मवाळपंथीयांना वाटायचं. पण झालपंथीयांना असं वाटायचं की ती तसं काही होणार नाही. मग आपण काय करूया, संप करूया, हरताल करूया, हा, किंवा आंदोलन करूया. मग गांधी आल्यानंतर गांधीजींनी हे असहकार चळवळ समजा किंवा सविनय कायदेभंगाची चळवळ, अशी चळवळ हे केली. पण त्याच वेळी गांधीजींनी अहिंसेवर मोठ्या प्रमाणात भर दिलेला होता. आता त्याच वेळी काही गट होते, छोटे छोटे गट होते, काही गुप्त संघटना होत्या. तर त्यांचा विश्वास हा सशस्त्र क्रांतीवर होता. आणि अहिंसात्मक दृष्ट्या जे आंदोलन करून त्यातनं स्वातंत्र्य मिळेल असं त्यांना वाटत नव्हतं. त्यांना वाटत होतं की सशस्त्र क्रांती करून ब्रिटिशांची इथली जी व्यवस्था आहे ती उधळून लावायला हवी. म्हणजे पोलीस असतील, इथलं प्रशासन असेल ब्रिटिशांचं, हा, तर त्याच्यामध्ये हे करायला पाहिजे, म्हणजे आर्म स्ट्रगल त्याच्यामध्ये करायला पाहिजे. म्हणजे हे सशस्त्र क्रांतिकारी चळवळ जी आहे ती आपल्याला झालेली दिसते. आणि त्याच्यामध्ये मग पंजाब असेल, बंगाल असेल, महाराष्ट्र असेल, इथं असे गट जे आहेत ते निर्माण झाले. याच्यामध्ये पंजाबमध्ये आपण बघतोय की गदर पार्टी नावाचं एक संघटना निर्माण झाली होती, गुप्त संघटना. आणि या गदर पार्टीचं मोठं नेटवर्क जे आहे ते पंजाबमध्ये झालेलं होतं. आणि त्याच्यामुळं ते मोठ्या प्रमाणात काहीतरी बंड करतील, त्यांच्या काही म्हणजे असे सशस्त्र हल्ले वगैरे ते करत होते. आणि आपल्याला माहित आहे जालियनवाला बागचं हत्याकांड वगैरे झालं त्यावेळी पंजाबमध्ये मार्शल लॉ लागलं होतं, कारण हा गदर पार्टी वगैरे हे काहीतरी आंदोलन करतील अशी भीती त्यावेळी सरकारला वाटत होती. तर त्यामुळं हे पंजाबमध्ये असं खूप सशस्त्र संघर्षाच्या दृष्टीनं काम चालू होतं. तर बंगालमध्ये आपण बघतोय सूर्यसेन म्हणून जे क्रांतिकारक होते त्यांच्या नेतृत्वाखाली तिथं बंगालमध्ये अनुशीलन समिती बहुतेक, तर त्याच्या मार्फत हे आंदोलन चालू होतं. आणि महाराष्ट्रामध्ये आपण बघतोय की अनेक हे झाले, म्हणजे
महाराष्ट्रामध्ये वासुदेव बळवंत फडके असतील, त्याच्यानंतर उमाजी नाईक असतील सुरुवातीच्या काळामध्ये, त्याच्यानंतर आता या काळामध्ये आपण जे अभ्यास करतोय त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर असतील, त्याच्यानंतर त्यांच्यासोबत असलेले चाफेकर बंधूंचं पण या आधीच्या काळातलं आहे. तर हे असे सगळे जे लोक आहेत हे या पद्धतीच्या सशस्त्र संघर्षामध्ये गुंतलेले होते. त्याचा देखील अभ्यास आपल्याला याच्यात करायचा आहे. आणि चौथा जो मॉड्यूल आहे त्याच्यामध्ये चौथा जो घटक आहे त्याच्यामध्ये आपण भारताची फाळणी आणि स्वतंत्रता, म्हणजे भारताची फाळणी झाली त्याच्या मागची कारणं काय होती आणि भारत स्वतंत्र झाला तर त्याच्याबद्दलची आपल्याला माहिती याच्यातनं घ्यायची आहे. तर त्याच्यामध्ये आपण बघतोय की पार्टिशन मध्ये आपण बघितलं की भारताची फाळणी जी आहे ती कम्युनलिझम हा त्याच्या मागचा महत्वाचा भाग होता. म्हणजे जमातवाद ज्याला आपण म्हणतो, हिंदू मुस्लिम या दोन समाजामध्ये संघर्ष आहे अशी मांडणी झाल्यामुळं आणि त्या दृष्टीनं राजकारण सगळं नंतर सुरू झालं आणि त्याच्यातनं मग मुस्लिम लीगनं स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती व्हावी म्हणून मुसलमानांसाठी वेगळं राष्ट्र असावं, पाकिस्तान असावं अशी मागणी केली आणि त्याच्यासाठी नंतर त्याला हिंसक वळण देखील लागलं आणि याच्यातनं मग तो जो काही तोडगा निघत नव्हता त्यातून भारताची फाळणी झाली आणि भारताची फाळणी झाल्यानंतर त्या फाळणीमध्ये आपण असं बघतोय की पुन्हा त्या फाळणी झाल्यानंतर जे काही लोकसंख्या इकडून तिकडे जे मायग्रेशन्स होत होते, स्थलांतर होत होतं, तर त्या स्थलांतरामध्ये मोठ्या प्रमाणात हिंसा झाली. म्हणजे ज्यावेळी आपण भारताच्या फाळणीच्या संदर्भात अभ्यास करतो त्यातले दोन मुद्दे आहेत. म्हणजे एक, पहिली फाळणीपर्यंत प्रोसेस कशी आली ज्याच्यामध्ये कम्युनलिझम हा कसा महत्वाचा घटक ठरला आणि दुसरा मुद्दा आहे तो ऍक्च्युअल फाळणी झाल्यानंतर जो काही हिंसाचार या फाळणीच्या दरम्यान झाला, जाती दंगे झाले त्या काळामध्ये, तर तो एक त्याच्यामध्ये मुद्दा याच्यामध्ये राहतो. तर त्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर त्याच्यामधला दुसरा जो पॉइंट आहे, इंटिग्रेशन ऑफ प्रिन्सली स्टेट्स, जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर. म्हणजे भारत ज्यावेळी स्वतंत्र झाला, भारताला स्वतंत्र झाला, फाळणी झाली, काही भाग पाकिस्तानचे म्हणजे टोटल दोन राष्ट्र झाली, पाकिस्तान, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान असं मिळून, म्हणजे आजचा पश्चिम पाकिस्तान, पूर्व पाकिस्तान आणि आजचा बांगलादेश असं मिळून एक पाकिस्तान म्हणून राष्ट्र अस्तित्वात आणि जो काही बाकी राहिलेला भूभाग आहे तो भारत म्हणून अस्तित्वात आला. आणि हा जो काही भारत होता त्याच्यामध्ये जवळपास 300-350च्या वर आपण बघतोय की छोटी छोटी संस्थानं होती. त्यातली जुनागड, हैदराबाद, काश्मीर ही मोठी संस्थानं होती आणि या संस्थानांच्या मध्ये आपण या संस्थानांना तिथे तिथे त्यांचे राजे असायचे आणि ब्रिटिशांच्याकडे फक्त काय होतं की एक्सटर्नल अफेअर्स जे असतं, बाहेरचं प्रशासन जे असते, म्हणजे त्याच्यातलं लॉ अँड ऑर्डर आणि फॉरेन रिलेशन्स एवढ्याच गोष्टी फक्त ब्रिटिशांच्या ताब्यात होत्या. बाकी सगळं हे जे आहे तिथले जे नवाब असायचे किंवा राजे असायचे त्यांच्याकडे ते असायचे, संस्थानिकांकडे. तर अशी ही तीन संस्थानं होती. तर ह्या तीन संस्था म्हणजे एकूण या सगळ्याच संस्थानांची विलिनीकरणाची प्रक्रिया जी आहे ती भारत स्वतंत्र झाल्यानंतर होताना आणि झाल्यानंतर दोन्ही प्रकारे ती चालू राहिलेली आपण बघतो. आणि सरदार वल्लभभाई पटेल यांनी याच्यामध्ये मोठी भूमिका पार पाडलेली होती या संस्थानांच्या विलिनीकरणामध्ये. त्यांच्याशी बोलणी करणं, त्यांना भारतात सामील होण्यासाठी आग्रह करणं, त्यांना कन्व्हिन्स करणं, तर या गोष्टी त्यांनी केलेल्या होत्या. यातल्या जुनागडच्या बाबतीत सार्वमत घेण्यात आलं. हैदराबादच्या बाबतीत पोलीस कारवाई करून ती राज्य म्हणजे विलिनीकरण पूर्ण करण्यात आलं. आणि काश्मीरच्या बाबतीत असं झालं की काश्मीरमध्ये काश्मीरचे राजा हरिसिंग जे आहेत त्यांनी विलिनीकरणाला संमती दिली आणि त्याचवेळी पाकिस्तान घुसखोर देखील पाठवलेले होते. तर याच्यात हे युद्ध भारत आणि पाकिस्तान असं काश्मीरच्या मुद्द्यावरून युद्ध होऊन काश्मीर मध्ये म्हणजे काश्मीरची विलिनीकरणाची प्रोसेस
झालेली होती. तर हे सगळा जो इतिहास आहे तो आपल्याला याच्यातनं अभ्यासाचा आहे. आणि मग आधुनिक भारताचा ज्यावेळी आपण इतिहास बघतो त्यातला शेवटचा टप्पा जो आहे आधुनिक भारताच्या इतिहासातला तो आहे संविधानाची निर्मिती. म्हणजे भारत जरी स्वतंत्र झाला तरी त्याचं स्वतःच एक संविधान असावं जे त्याच्या नवीन स्वतंत्र झालेल्या राष्ट्राच्या लोकांच्या ज्या काही अपेक्षा आहेत, त्यांचे ऍस्पिरेशन्स जे आहेत त्यांना त्याचं पूर्ण करेल, त्यांच्यामध्ये इक्वॅलिटी येईल. त्याचं नेमकं काय म्हणतात त्यांचे अधिकार, त्यांचे हक्क आणि अधिकार त्यांचं नेमकं कसं स्वरूप असावं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून आपल्याला पुढे आलेले दिसतात. मग ते कॉन्स्टिट्यूशन म्हणजे प्रेम्बल, त्याचा सरनामा असेल, त्यातल्या फंडामेंटल राईट्स असतील, फंडामेंटल म्हणजे मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य, त्याच्यानंतर आणि ज्या काही जबाबदाऱ्या आहेत, मूलभूत जबाबदाऱ्या देखील आहेत भारतीय नागरिकांच्या, तर त्याच्याबद्दलची चर्चा जी आहे ती आपल्याला या शेवटच्या घटकामध्ये करायची आहे. असा हा दुसरा घटक आहे. याच्यानंतर एक शेवटचा जो पेपर आहे आपला तो आहे म्युझियम अँड मॅनेजमेंट. म्युझियम अँड मॅनेजमेंटच्या पेपरमध्ये आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर अँड मॅनेजमेंट हा पहिला घटक आहे. म्हणजे म्युझियम मधलं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर, त्याच्यातलं काही जे काही पायाभूत सुविधा आपल्याला आवश्यक असतात, आणि त्याचं व्यवस्थापन, त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. म्हणजे म्युझियमसाठी पायाभूत सुविधा कोणत्या असतील, मग म्युझियमची जागा असेल, त्यातली लाइटिंग असतील, त्याच्यातलं डिस्प्ले असतील, त्याच्यातल्या दालनं कशी निर्माण करायची, अशा ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्याबद्दलची ते माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्यानंतर म्युझियमचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह स्ट्रक्चर कसं असेल, प्रशासन कसं असतं म्युझियमचं, त्याच्यामध्ये प्रशासनामध्ये जे जे लोक असतात म्युझियमच्या ह्याच्यामध्ये व्यवस्थापनामध्ये, प्रशासनामध्ये, ते नेमके म्हणजे त्यांच्या कामं काय काय असतात, त्यांच्या भूमिका काय काय असतात, त्यांच्याकडे जबाबदाऱ्या काय असतात, तर त्याचा एक आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचा त्यातला पॉईंट आहे तो मॅनेजमेंट अँड सिक्युरिटी ऑफ मुवमेंट. म्हणजे म्युझियमचं व्यवस्थापन कसं करायचं आणि त्याचं संरक्षण कसं करायचं. तर या गोष्टी ज्या आहेत याची माहिती आपल्याला या पहिल्या घटकात घ्यायची आहे. आणि दुसऱ्या घटकामध्ये आपण बघतो की आपल्याला एक 3 म्युझियम दिलेले आहेत, तर त्या म्युझियमचा आपल्याला एक माहिती घ्यायची आहे. म्हणजे आपल्याला नेमकं म्युझियम कसं असतं, त्यात काय काय गोष्टी असतात, कशा पद्धतीने त्याची व्यवस्था असते, हे आपल्याला याच्यातून कळेल. याच्यामध्ये आपल्याला नॅशनल म्युझियम, दिल्लीमधलं नॅशनल म्युझियम, छत्रपती शिवाजी महाराज जे पूर्वी प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम या नावानं ओळखलं जायचं, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय जे आहे मुंबईमध्ये, त्याची माहिती घ्यायची आहे. आणि शेवटचं जे आहे तो टाउन हॉल म्युझियम, म्हणजे कोल्हापूरमध्ये जे आहे, कोल्हापुरामध्ये टाउन हॉल म्युझियम, तर त्याची देखील माहिती आपल्याला याच्यातनं घ्यायची आहे. ठीक आहे, असे तुमचे पेपर्स आहेत. काही शंका आहेत तुम्हाला याच्याबद्दल? पुस्तक वगैरे मिळाले त्याचे? हो, मिळालेत सर. ठीक. काही शंका आहेत? नंतर आपण मार्च मध्ये कॉन्टॅक्ट सेशन घेणार आहोत. तर त्यावेळी आपण या प्रत्येक पेपर बद्दल चर्चा करू. बोला. माझा अजून एक आहे मराठा लोककला, फोक आर्ट. अच्छा, फ्लोक आर्ट आहे. मग त्याचं बुक जे मिळाले ना, सत्र 3च आहे फक्त. मग परत सत्र 4च मिळणार आहे काय? सत्र 4ला नाही आहे ना ते, म्हणून तर ते एकच आहे, म्हणून तर आता पण मी घेतलेलं नाही ते. हा, म्हणजे एकच आहे आता. हा विषय मग चेंज होणार का सर आमचा? याला ऍडिशनल काही अजून विषय तुम्हाला निवडावे लागतात. हे तुमच्या पेपरमध्ये इतिहास विषयाशी संबंधित जे पेपर आहेत, आता मागच्या वेळी मी कॉन्टॅक्ट सेशन घेतलेलं होतं त्यावेळी आपण फ्लोक आर्ट बद्दल चर्चा केलेली असणार, किंवा ओरिएंटेशन घेतलेलं असेल त्यावेळी. ठीक आहे, ते इतिहासाशी संबंधित होतं. आता जे इतिहासाशी संबंधित आपले पेपर आहेत हे 3 आहेत. येतं लक्षात? ओके सर. चला, अजून काही शंका आहेत? आता मग आपण याच्यावर सविस्तर जे आहे ते मार्च महिन्यात जे आपलं कॉन्टॅक्ट सेशन होईल तर त्यावेळी आपण त्याची चर्चा करूया. तुमच्या काही शंका असतील तर विचारा, काही इश्यू नाही.
आणि असाइनमेंट्स वगैरे मी देईन लवकरच तुम्हाला. असाइनमेंट आपण देऊया तुमच्या ग्रुपवर. सगळ्या विषयांच्या सोबत एकत्र येतात असाइनमेंट. ते सगळे असे एकत्र असाइनमेंट तुम्हाला मिळून जाते. तुमच्या बाबतीत काही एलिजिबिलिटीचा इश्यू नाही, तो दुसऱ्या जुन्या ह्याच्यातला आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. काय अडचण, काय शंका असतील तर विचारा आता. नाहीत काही शंका? ठीक आहे. तुमच्या काही शंका नसतील तर आपण थांबूया. तुम्ही सर्वजण या संपर्क हे मार्गदर्शन सत्रासाठी जॉईन झालात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार. धन्यवाद.